हांवें येदोळू पयशे जमोवंक पयशे वाडोवंक प्रारंभ करूं ना आनी केदळ हांवें प्रारंभ करयेत आनी जर तर हांवें आतां प्रारंभ केले तर जाल्यार 1 करोड करूंक कितलीं वर्सां जाय जाय आनी तेच 1 करोड 10 करोड जावंक कितलीं वर्सां जाय जाय हे जावन आसा सवाल जायते जाणांनी आमच्या फायनान्स चॅपल कम्युनिटींत आमी नवो कोर्स प्रारंभ केल्ल्या त्या दळा विचारिल्ले सवाल जावन आसा तांकां समेस्तांक आनी तुमकांय हो व्हिडिओ जावन आसा जर तर तुमच्या मतींत हे सवाल आसा तर जाल्यार मगच न्हू आमी आयले वारस 2 महिन्या आदी फायनान्स चॅपल कम्युनिटी हांव पर्सनल फायनान्स विशयांत फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम प्रारंभ केले आणि जायते जणांनी हाचो प्रयोजन जडला तितले मात्र न्ही तांणी येदोळ करिनातलीं कामां येदोळूच करतल्यान आनी तांणी तांचे फायनान्शियल जर्नी येदोळ प्रारंभ केला आणि सिस्टमॅटिक वेर तांचे इन्व्हेस्टमेंट जावंक करो इन्शुरन्स जावंक करो आणि डेट मॅनेजमेंट जावंक करो हर एक संगत समजून तांणी आज तांचे फायनान्शियल जर्नी प्रारंभ केला तुम्ही केदाळ आज फायनान्शियल जर्नी प्रारंभ करते तसात आज एप्रिल महिन्यांत आमी आसा आणि नवो फायनान्शियल इयर दळूच प्रारंभ जाला 2025-26 जायतो लोक वर्षाच्या अखेरीक म्हणजे 1 डिसेंबरांत वा मार्चाच्या अखेरीक आम्ही खंय इन्व्हेस्ट करचे किती आमचा टॅक्स प्लॅनिंग केले तर जाल्यार आमकां पयशे उरोवंक जाता म्हणून सांगून त्या वेळा गडबडतात आणि थोडे पटी रॉंग डिसिशन कान घेतात आणि तुमचे फायनान्शियल जर्नी थंय स्टक जाता त्या खातीर नवे फायनान्शियल इयर प्रारंभ जाला आणि आज जर तर तुम्ही प्लॅन करतात तर जाल्यार तुमची मुखली जिनी सुलाबायची आणि सलिसायची जातले आणि कसलींच टेन्शन नसताना तुम्ही पहिलेच प्रारंभ करणं तुम्ही ही फायनान्शियल जर्नी सुगमायची करूंक साध्य जाता त्या खातीर जर तर तुम्ही आमचे आदले फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम मिस केले तर जाल्यार दयेकरन बेजार पावू नाकात कित्याक सक्कड तांचो अनुभव घेवन एक ल्हानसो कोर्स हाच्या आदी आमी केल्ल्या बरी हर एक हप्त्याक 3 घंटो आमी कोर्स करना बट हर एक मनशाक समजोवच्या बरी ल्हानशे मट्टाक एक सुरू जावन सिस्टमॅटिक वेर अखेर पर्यंत तुम्ही किती समजत जाय कितले समजत जाय कशे तुम्ही प्लॅन करी जाय आणि कशे तुम्ही इन्व्हेस्ट करी जाय कशे रिटायरमेंट प्लॅन करी जाय कसे सक्सेशन प्लॅन करी जाय ह्या सर्व संगती विशयांत 10 टॉपिकनी आम्ही एक ल्हानसो कोर्स 4 ते 5 घंट्याचो कोर्स आम्ही तुमच्या मुखार हाडण्यात आणि हे प्री लॉन्च ऑफर ह्या व्हिडिओच्या अखेरीक हांव दितलें तेदळ म्हणसर आयच्या व्हिडिओंत आम्ही जाणा जाया कांयच पयशे येदोळ सुरू करू ना तर जाल्यार केदळ आम्ही प्रारंभ करचे आणि ते प्रारंभ केल्या उपरांत 1 करोड कसो करचो आणि 1 करोड जाल्या उपरांत 10 करोड करूंक आमकां कितली वर्सां लागतात हाच्या आदी जायते व्हिडिओ म्युच्युअल फंडा विशयांत SIP विशयांत आम्ही येदोळच डिस्कस केल्यात आणि केल्यात जायते जणांनी हाचो फायदो उठयला आणि येदोळच म्हाका कळीत आसल्या परी जायते जणांनी कॉलां केल्यात आणि तांची फायनान्शियल जर्नी प्रारंभ केल्या जर तर तुम्ही येदोळ म्हणसर म्युच्युअल फंडांत इन्व्हेस्ट करू ना त्यांनी SIP स्टार्ट करू ना तर जाल्यार हो एक व्हिडिओ तुमकां सूक्त जावन आसा दयेकरन अखेर पर्यंत पळया पयले सुवातेर 10,000 एका म्हयन्याक उरोवचे कश्ट घे खंडी जावनी ना एक 50,000 घडतल्या व्यक्तीक 1,00,000 घडतल्या व्यक्तीक आम्ही आमच्या फायनान्शियल मॅनेजमेंटात सांगचे जावन आसा मिनिमम 20% तुम्ही इन्व्हेस्ट करूंक जाय हर एका म्हयन्यांत 50,000 जर तर तुमचो सांबाळ आसा तर जाल्यार मिनिमम 20% म्हणून सांगल्यार 10,000 रुपये म्हणून जाले चिंत्या एक भारतांत एक थोडे व्यक्ती एक ल्हानशे मट्टाचे काम करतात तर जाल्यार गल्फान काम करतात तर जाल्यार उण्यार उणे एक 50,000 रुपये गोळचे मनीस असतात आणि खंडी जावनी 10,000 उरोवंक जाता तर असल्या एका मध्यम वर्गाच्या लोकांक म्हयन्याक 10,000 उरयले तर जाल्यार आणि तेच हर एका म्हयन्याक कन्सिस्टंट जावन तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले आणि तुमकां 12% रिटर्न मेळटा तर जाल्यार तुमकां कितल्या वर्सान 1 करोड करी आणि कितल्या वर्सान 10 करोड करी हाच्या विशयांत आयच्या ह्या एक्सेल शीटीन हांव तुमकां एक्सप्लेन करता पळया हांगा एक एक्सेल शीट जावन आसा हांगा SIP अमाउंट म्हळ्यार हर एका म्हयन्याक तुम्ही इन्व्हेस्ट करचो तो ऐवज 10,000 आणि जर तर चिंत्यान तुमकां 12% रिटर्न मेळ्ळे तुम्ही लॉंग टर्माक इन्व्हेस्ट करतात तर जाल्यार खंडी जावनी हे रिटर्न मेळटास एक 7 वर्सां वयर तुम्ही इन्व्हेस्ट करता कितले पटी मार्केट वयर सकयल आयली जाल्यार ऑन एन एव्हरेज करतना तुमकां 12% मेळची साध्यता आसा हाच्या आदी इतल्या वर्सांनी मार्केटीन लॉंग टर्माक 12% रिटर्न्स दिल्यात आणि हाच्या बेसिसार हे कॅल्क्युलेशनार हांव तुमकां सांगते तसा चिंत्या तुम्ही जर तर 10,000 इन्व्हेस्ट करते तसात आणि हर एका म्हयन्याक इन्व्हेस्ट करनेतात आणि तुम्ही
केले तर जाल्यार 10 वर्सांनी तुम्ही इन्वेस्ट केल्लो आयवज 12 लाख रुपये जाता आणि तसो आयवज तुमका 12% रिटर्ना प्रकार 23,23,000 रुपये जातात. पूण तुम्ही चिंतूंक पुरो ओ 10 वर्सांनी इतलेच जाले की मॅजिक जावचे हाच्या उपरांत जर तर तुम्ही नेक्स्ट पळयले 15 वर्सांक जर तर गेल्या तर जाल्यार 15 वर्सांनी 23 लाख आसले ह्याच 12% लेखान 50,45,000 रुपये जातात. आणि तेच नेक्स्ट तुम्ही कंटिन्यू केले तर जाल्यार 20 वर्सांनी 241 मंथ 20 वर्सांनी तेच 10,000 रुपये तुम्ही 24 लाख इन्व्हेस्ट करतात आणि तुमचो आयवज 1 करोड रुपये जाता. म्हळ्यार पहिलो 1 करोड रुपये जावंक 12% लेखार 10,000 तुम्ही गेले तर जाल्यार पहिलो 1 करोड जावंक 20 वर्सां लागतात. आणि मुखार पळया मॅजिक कशे प्रारंभ जाता गे म्हणून सांगून नेक्स्ट सो 1 करोड जायचे तर जाल्यार 306 मंथ म्हणून सांगल्यार ऑलमोस्ट 25 वर्सांनी तुमचे 1 करोड आसलो 2 करोड रुपये जाता. पहिलो 1 करोड जावंक 20 वर्सां लागले. नेक्स्ट 1 करोड जायचे तर जाल्यार नेक्स्ट 66 मंथ म्हणून सांगल्यार ऑलमोस्ट 5 वर्सांनी 1 करोड तुमचो इनक्रीज जाता. तशेंच तुमचो नेक्स्ट तिसरो करोड जावन आसा 345 मंथ म्हळ्यार अप्रॉक्सिमेटली 28 इयरांत तुमका 3 करोड जातात आणि तेंत तुमचे 4 करोड जावचे 373 मंथ म्हळ्यार लगभग 31 इयर्सांनी तुमका 4 करोड जाता आणि तेंत 395 लगभग 32 इयरांत 32 इयर कंप्लीट जाय 33 इयर कंप्लीट जावन येताना तुमचे 5 करोड जातात आणि नेक्स्ट 1 करोड इनक्रीज जावंक चड वेळ लागना. तेंत सुरूच 1 करोड इनक्रीज जावंक तुमकां टाइम लागुली 20 वर्सां. पूण नेक्स्ट तुमचे 10 करोड जावचे 463 मंथ म्हणून सांगल्यार ऑलमोस्ट 38-39 इयरा भितर तुमचे 10 करोड जातात. पहिलो 1 करोड जावंक 20 वर्सां. नेक्स्ट 18 वर्सांनी तुमचे 10 करोड जातात तसू 1 करोड. पण हांगा समस्या कितें गे म्हणून सांगल्यार जायते लोक तितलो मुसर इन्वेस्ट करिनात. इल्ले पैसे जाले लॉंग टर्म विजन आसना लॉंग टर्म गोल आसना ओके पैसे जाले काडटात. हांव अशें सांगना की तुम्ही इन्वेस्ट केल्ले पैसे काडून म्हणून सांगना. खंडीत जावनी तुमचे रिटायरमेंट लॉंग टर्म गोल जावन आसा भुरग्यांचे एज्युकेशन लॉंग टर्म गोल जावन आसा. उण्यार उणे जर तर भुरगीं जल्माता नंतर जर तर तुम्ही प्लॅन करतात तर जाल्यार तुमकां लगभग एक 15 ते 18 वर्सां मेळटात. जे कितें तांच्या एज्युकेशनाक तुम्ही प्लॅन करतात तो पुरो आयवज एक उण्यार उणे 10,000 तुम्ही जर तर तांच्या एज्युकेशनाक इन्वेस्ट करतात तर जाल्यार खंडी जावनी तुमकां 20 वर्सां आदी 20 वर्सां पहिले तुमकां 1 करोड करूंक जाता आणि तो तांच्या मुखल्या एज्युकेशनाक यूज जाता. तेन्ना तुम्ही चिंतात ओके म्हाका एक बरे लॅविश लायफ जिवंक जाय आणि म्हाका एक 30 वर्साच्या प्रायर जर तर हांवें म्हजी जर्नी प्रारंभ केली आणि म्हाका बरे रिटायरमेंट जाय आणि बऱ्या रिटायरमेंटा बरो आयवज जाय म्हाका जे कितें खुशी आसा ताच्या प्रकार हांवें करूंक जाय तर जाल्यार 60 वर्सां 38 वर्सांनी तुमकां 1 करोड तुमचो 10,000 रुपयांनी स्टार्ट केल्ले तुमचे ते इन्व्हेस्टमेंट लगभग 10 करोड रुपये जातात. जर तर तुमकां आनी फास्ट इन्व्हेस्टमेंट करूंक जाय तर जाल्यार एक सूक्त विधान जावन आसा सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर जावं पुरो एक्सपर्टीज कोण आसा तांचे लागीं वशात तर जाल्यार जर तर तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करचे की जर तर तुमकां एक्सपर्ट एडवाइस मेळटा आणि जर तर तुमकां एक अल्फा म्हणून सांगता आमी एक 2-3% एक्स्ट्रा रिटर्न्स मार्केटीचे की चड मेळ्ळे तर जाल्यार तुमची जर्नी आनी सुलभायची जाता आनी चड फास्ट जाता. तर आमी चिंत्या तर आमी पळया हांगासर जर तर हांव इन्वेस्ट करता तर मग आता पळया आम्ही 12% असल्याकडे 15% जर तर तुमकां रिटर्न्स मेळटा तर जाल्यार खंडी जावनी तुम्ही कितले फास्ट तुमचे 10,000 कितले फास्ट 1 करोड जाता आणि 1 करोड आसलो 10 करोड जाता म्हणून ह्या एका कॅल्क्युलेशनांत पळया. आणि हांगा पळयले तर जाल्यार तुमचे एक्सपेक्टेड रिटर्न 15% आणि तुम्ही हाच्या आधीचे रिटर्न्स पळयले तर जाल्यार ऑन एन ऍव्हरेज 15% रिटर्न आमच्या इक्विटीन दिला. तुम्ही बॅक टेस्ट करियेत वचून पळयत लॉंग टर्म कितले रिटर्न्स दिल्यात म्हणून सांगून हे हांवें सांगचे न्ही येदोळ दिल्ले रिझल्ट जावन आसा.
सो जर तर सेम 10,000 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केले आणि तुमका जर तर 15% रिटर्न मिळले तर जाल्यार पयलो 1 करोड जावंक तुमका टाइम लागता हांगासर 209 मंथ. पहिले आमकां 240 मंथ लागले म्हणून सांगल्यार 20 वर्सां भरती लागली 1 करोड जावंक. हांगा 209 मंथ म्हळ्यार लागी लागी आमकां एक 30 मंथ्साच्या पयलेच आमकां हांगा 1 करोड रुपये जाता. आणि दुसरो करोड रुपये तुमकां जाता 262 मंथ म्हळ्यार ऑलमोस्ट 22 वर्सांनी तुमकां 2 करोड जातात. त्यांचं पहिले 12% इंटरेस्ट दाखयतना तुमकां 2 करोड जावंक तुमकां 25 वर्सां लागतली. 3 वर्सांची जर्नी तुमची उणी झाली. आणि हांगासर तिसरो करोड येता 293 मंथ्स लगभग 24 इयर्सांनी तुमकां 3 करोड जाता. तेंका पहिले 28 इयर्स लागले तुमचे 3 करोड जावच्याक. तेंचो चौथो करोड हांगा मेळटा 316 म्हळ्यार 26 इयरांत आमकां हांगा 4 करोड जातात. तेंचो पयली लास्ट टाइम आमी पळयतना 31 इयरांत चौथो करोड जावन आसलो. म्हणून सांगल्यार लगभग 5 वर्सांची जर्नी तुमची उणी झाली. तितले मात्र नाही 5वो करोड हांगा 27 इयरांत जाता. तेंच्या पयले 32 इयरांत तुमकां 5वो करोड मेळचो आसलो. आणि जर तर तुम्ही लास्ट पळयले तर जाल्यार तुमचो 10वो करोड मेळचो जावन आसा तुमकां हांगा 395 मंथ्स. म्हणून सांगल्यार लगभग तुमच्या हांगासर 389 मंथ म्हळ्यार 33 इयर्सचे पयलेच तुमकां 10 करोड रुपये मेळटात. म्हणून सांगल्यार तुमचे पहिले 10 करोड जाय जाल्यार 38 इयर्स तुमकां जाय आसले. लगभग 5-5.5 वर्सांची जर्नी तुमची उणी जाता. तेच पैसे जर तर तुम्ही एक 3% एक्स्ट्रा रिटर्न तुमकां मेळले तर जाल्यार कित्याक हांगा चक्रबड्डी वर्क जाता आणि हातूंत हांव खंडीत जावन तुमची फायनान्शियल फ्रीडम जर्नी फास्ट जातली. तर तुम्ही कितें करीत जाय. जायती जाणां चिंतूंक पुरो की हांवें आज तावनूच इन्व्हेस्ट खंडीत करा कोणी ना म्हण सांगनात. पूण समजून करा. ही इन्व्हेस्टमेंट करच्या पयले तुम्ही करीत जाल्ले जायते संगती आसात ताच्या विशयान थोडो विमर्शो आमी करया. पहिले जावन आसा एमर्जन्सी फंड. जर तर तुम्ही लहान असतात व्हड जातात तुम्ही युथ जावन असतात त्या काही सोडून झाले तर जाल्यार तुमच्या आवय बापाय तुमकां पळयतात. पूण जर तर तुम्ही एक काजरी प्राय केल्यात वा काजर जाले बायल भुरगीं आसात त्या तुमकां सपोर्ट कोण असो आसना. तुम्हीच तुमचे लाईफ मॅनेज करीत आसता आणि त्या संदर्भात तुमकां खंडी जावन एक बॅकअप म्हणून आसा जाय. आजकाल रिसेशन सडला ले ऑफ करते तसात कंपनी तावन जायते जणांचे बिझनेस वर्कआउट जायनात असले संदर्भात कसले बॅकअप तुमचे लगी असा. सो तेही समजून घान की जे त्या खातीर तुम्ही कंटिन्युअस इन्व्हेस्टमेंट करूंक सुरू करच्या पहिले तुमच्याकडे एमर्जन्सी फंड्स आसा जे तुमचे डे टू डे एक्सपेन्सेस तुम्ही मॅनेज करूंक असतात. तुम्ही रेंटाक रावल्या तर जाल्यार रेंट पे करूंक असता. थोडे मेडिसिन एक्सपेन्सेस जावंक पुरो या भुरग्यांचे इस्कुलाचे फीस जावंक पुरो या आनीकली ल्हान जर तर संगती येतात सडन पले सकाळी काम ना झाले त्याच्या संदर्भात मिनिमम एक 6 महिन्यात 12 महिने म्हणून सांगल्यार एका वर्सा मुसरचे तुमचे मंथली एक्सपेन्सेस कितले आसात तितले पैसे तुम्ही सेपरेट जावंक पुरो एफडींत वा जावंक पुरो सेव्हिंग्स अकाउंटांत वा जावंक पुरो लिक्विड फंडांत तुम्ही कांडोरी जे पडटा ताका म्हणटात एमर्जन्सी फंड. एक एमर्जन्सी फंड जाले उपरांत नेक्स्ट तुम्ही करी जे जाले संगत जावन आसा लाईफ इन्शुरन्स काडूनचे स्पेशली टर्म इन्शुरन्स काडूनचे. कित्याक म्हणून सांगल्यार आज तुमचे वयर तुमचे फॅमिली तुमचे कुटुंब तुमचे आवय बापाय डिपेंड जावन आसूंक पुरो. पूण फाल्यां जर तर आमचे मरण केदाळा येता म्हणून कोणाकच सांगूंक जायना. खंयचे रुपार येता म्हणून कोणाकच सांगूंक जायना. सो आजकाल ऍक्सिडेंट केसेस जायते चलते आसात कोण केदाळा कशें कोणाकच कळीत ना. त्या खातीर आणि यंग प्रायरस जायते जण हार्ट अटॅक कॅन्सर असल्या मारेकार पिडेक वळख जावन जायते जण मरतेत आसात अंतरतेत आसात. आणि त्यांच्या भुरग्यांची वा त्यांच्या फॅमिलीची गत कितें जर तर त्यांच्या फॅमिलींत जर तर पैसे अर्न करचे मनीस ना अंतर जाल्यार त्या खातीर तुम्ही करी जाल्ले पयली संगत जावन आसा टर्म इन्शुरन्स काडूनचे. जर तर टर्म इन्शुरन्स काडून थोड्या कंट्रीजांनी टर्म इन्शुरन्स आणि दिनात तसल्या संदर्भाने जर तर तुमच्याकडे दुसरे लाईफ इन्शुरन्स काडूनचे ऑपॉर्च्युनिटी आसत तर जाल्यार तुम्ही करियेत. त्या खातीर तुम्ही टर्म इन्शुरन्सान तुम्ही उणी प्रीमियम बनतात चड कव्हरेज तुमकां मेळटा.
आणि त्या संदर्भात हे मरण पावले तेदळा त्या व्यक्तीच्या कुटुंबाक लमसम ऐवज वदक सिता तेदळा तांचे मुखले जीवित सुलाभायन मुखार वरूंक साध्य जाता नातल्यार ते रस्त्यार पडचे संदर्भ जायते चड असतात सो असली चूक केदिंकच करूंक वचनाकात आणि तिसरे जावन आसा हेल्थ इन्शुरन्स आज भुरग्यांच्या इस्कॉलाच्या फीजच्या की चड फास्टन आमकां मेळचे रिटर्न्सचे की चड फास्टन मेडिकल इन्फ्लेशन सट्टे तसा 2-4 वर्सां पहिले एक हार्ट अटॅक जाले तर जाल्यार स्टंट गेली तर जाल्यार 2-2.5 लाख रुपये पावते आसले पूण आज तेंचे एक स्टंट गेलोंक लगभग 8 तावन 10 लाख मुसर व्हडल्या व्हडल्या सिटीनी चार्ज करते तसात 15% चड इन्फ्लेशन आसा सर तुम्ही जर तर तुम्ही इन्व्हेस्ट पैसे करते तसात पूण येनेंतल्यान जर तर तुमचे प्रोटेक्शन ना तर जाल्यार जे कितें तुम्ही इन्व्हेस्ट केलां ते पूर तुम्ही काडीचे पडटले जे कितें आस्त तुम्ही येदोळ करून दवरल्या ते सगळी आस्त तुम्ही विकीचे पडटले सो असले परिस्थिती येना जावच्याक तुम्ही खंयचे इवन कॉर्पोरेट कंपनीन तुम्ही वर्क करतात तर जाल्यार तुमचे कितलेय व्हडली कंपनी आसूं दी तुमचे पाल्याची परिस्थिती कशी म्हण सांगोंक जायना सो त्या खातीर तुमचेच म्हणले एक हेल्थ इन्शुरन्स कान घेया आणि मिनिमम एक 10 लाख रुपये बऱ्या व्हडल्या सिटीन तुम्ही आसात तर जाल्यार बरे नो क्लेम बोनस मेळचे तर इन्शुरन्स कान घेया त्या जाल्यार तुमकां लगभग एक 30-40-50 हजार रुपये 50 लाख रुपये मुसर खर्च आयलो तर जाल्यार मॅनेज करूंक जातले आणि नेक्स्ट जावन आसा तुमचे इन्व्हेस्टमेंट तुम्ही हे सर्व 3 संगती तुमचे लागी आसात तर तुम्ही धैर्यान इन्व्हेस्टमेंट करूंक जाता नातर जाल्यार इन्व्हेस्टमेंट करतना तुमचे माइंडसेट सारखे आसना ओ फाल्यां काय सोडून जायत तर जाल्यार हांवें इन्व्हेस्ट केल्ले पैसे परत वेतीत तर जाल्यार म्हळ्यार असले तुमची चिंता मोतीन येत आसात त्या खातीर असले माइंडसेट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही स्टेबल असं जाय लॉंग टर्म विजन दवरी जाय डिसिप्लिन असं जाय तर जाल्यार हे सर्व संगती करणं तुमचे इन्व्हेस्टमेंट करा आणि जायते लोक लोन कट्टात अननेसेसरी थिंग्सांक आणि तुमचे असले एक 50,000 गळटात तर जाल्यार लगभग 20,000-30,000 रुपये EMI बनतात दयकर तसली चूक करूंक वचनाकात जे जर तुमकां गरज आसा त्या संदर्भात मात्र EMI कान घेया ना तर जाल्यार तुम्ही जितले आसा तितल्यान तुम्ही मॅनेज करूंक ट्राय करा आणि फर्स्ट तुमच्या आयिल्ल्या इन्कमांत फर्स्ट तुमची इन्व्हेस्टमेंट वचून दित त्याच्या उपरांत जे कितें पैसे आसात त्या पैशांत तुमचो खर्च मॅनेज करूंक पळया खंडी जावन हे सुलाभायचे जाता सिस्टमॅटिक जाता डिसिप्लिन वे जाता आणि खंडी जावन वेल्थ क्रिएशन जर्नी कितें आसा ते तुमची सुलाभायची जातली तर मगचनो तुमकां हांव खंडी जावंक जाणा कोणी एक ल्हानशें म्हणटार तुम्ही 1,000 जावंक पुरो 2,000 जावंक पुरो 5 जावंक पुरो 10,000 जावंक पुरो तुमच्या शातेक प्रमाणे तुम्ही जर तर इन्व्हेस्ट करन आयल्या तर जाल्यार खंडी जावन तुम्ही जे कितें मुखार चिंतात ते तुमच्या जिणेंत तुम्ही आपणावंक खंडी जावन साध्य जाता हाका माइंडसेट भोव गरजेचे आणि हाचे खातीर हांवें येदोळूच सांगल्या प्रकार हांव डॉक्टर मरिया चार्टर्ड वेल्थ मॅनेजर आणि फायनान्शियल कोच जावन आसा जायते जाणांनी येदोळूच आमच्या फायनान्शियल लिटरसी प्रोग्रामाचो प्रयोजन कान गेला आणि तांची जर्नी स्टार्ट केला तर तुम्ही कित्याक गळाय करतात तुमकां सोमेस्तांक जायते जाणांक क्लास अटेंड करूंक जायनात जायते जाणांचो टाइम दुसरे दुसरे टाइम झोनर असतात सो त्या खातीर आनी जायते जाणांनी म्हाका सांगलें जावन आसा हेच कोर्स जर तर हांव कॉलेजींत आसतना मेळ्ळें तर जाल्यार म्हजे येदोळ 10 करोड जाते आसले खंडे जावन म्हाका हे एज्युकेशन हांव कॉलेजींत आसतना मेळों नासली ताच्या उपरांत हांवें जायते कोर्स करन चार्टर्ड वेल्थ मॅनेजर करन हे पुरो शिकून आज हांव लोकांक शिकयते आसा म्हाका भरपूर संतृप्ती हातूं आसा आणि त्या खातीर तुमकां सुमेस्तांक हो अवकाश तुम्ही होगडावन जाय तर जाल्यार हांव एक 4 ते 5 घंट्या भितर तुमकां सगळे फायनान्शियल जर्नी माइंडसेट तरन सक्सेशन प्लॅनिंगा पर्यंत 10 टॉपिक्स कव्हर करचे तले ल्हान व्हिडिओ द्वारे तुमकां एक सिस्टमॅटिक वेर कोर्स रेडी केला आणि हो लॉन्च जावनच्या पयलेच हांव प्री लॉन्च ऑफर दितेत आसा आणि हाचो आयवज जावन आसा फकत 999 रुपीज म्हणजे 1,000 रुपये तुम्ही आचाकी चड पैसे जायते पटी तुम्ही मॉलाक गेल्यात जाल्यार जायते पटी उस्तुराच्या शॉपांक गेल्यात जाल्यार जायते पटी तुम्ही एक फिल्म पळोवंक गेल्यात जाल्यार आचाकी चड पैसे तुम्ही करशितात तर तुमच्या एज्युकेशनाक हांव शिकून जालां म्हाका सक्कड गोत्त आसा मनशाक हो कोर्स न्हय तुम्ही तुमची जर्नी खंडी जावन मुखार सोन वर्सा सक्कड तुमचे जिणेंत बरें जावन दी जर तर कोणी तुम्ही चिंतात ओके म्हाका हे नॉलेज अच्छा आदी मेळोंक ना आतां मेळटे तसा हांव आनी आसो प्रयोजन कान घेता तर जाल्यार केवल 999 रुपीज आणि
सांगाता एका महिन्याचे अबंडन्स माइंडसेट प्रॅक्टिस तुमकां फ्री मेळटले. सांगत जायते वर्कशीट्स मेळटात. तुम्ही ते वर्कशीट घेऊन तुमचे डाटा घालून तुमकां केदळा कितलो आयवज जाय जे म्हणून फायंड आउट करूंक तुमकां जातले. आणि हे फक्त केवल प्री लॉन्च ऑफर जावन आसा. जाता तितले बेगी हो कोर्स तुमच्या हातात मेळटलो. हांगासर एक फॉर्म दिला, ते फॉर्म फिल करा आणि रजिस्टर करा आणि तुम्ही प्री लॉन्च ऑफरांत हो कोर्स घेत. थोड्याच दिसांनी तुमकां तो कोर्स आमच्या सिस्टमांत अपलोड जाल्लो असो तुमकां तो कोर्स पावतलो. ताच्या पयले तुम्ही आमच्या अबंडंट माइंडसेट प्रॅक्टिसाक तुम्ही जॉईन जावीत. हर एक रातीक 9 ते 9:30 पर्यंत आसता. आणि जे कोणी ह्या अबंडंट माइंडसेट प्रॅक्टिसाक येता तांणी तांच्या जिणेंत जायती बदलावन जडल्या आणि तांचे माइंडसेट जायते बदलला. सो त्या खातीर गळाई करिनासतना हो कोर्स जाता तितले बेगी घेया. आणि जर तर तुमकां येदळूच कळीत आसा तर जाल्यार जर तर तुम्ही चिंता तुमच्या कुटुंबान तुमच्या फ्रेंड्सां या शेजारची या तुमच्या फिरगजीच्या लोकांक जर तर हाचे विशयान कळीत जर जाय जाल्यार हो एक व्हिडिओ समेस्तांक धाडून दिया आणि समेस्तांक हाचे प्रयोजन जावचे बरे करा. हे एक तुम्ही दिवची एक देणगी वा एक कुमक जावन आसा. जायते जण म्हजे व्हिडिओ पळयतात, सबस्क्राईब करूंक विसरतात. तुमचे एक सबस्क्रिप्शन म्हाका चड आनी चड मोटिवेशन आनी पाठिंबो दिता. दयकरून सबस्क्रिप्शन करूंक विसरनाका. तर लाईक करा आणि जायते जणांक फॉरवर्ड करा. परत दुसऱ्या व्हिडिओंत तुमचे लागी मेळटा. देव बरें करूं.